आर.के. चितळे माध्यमिक विद्यालय देवपूर धुळे येथे वार्षिक बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न। याबाबत अधिक वृत्त असे की गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी आर.के. चितळे माध्यमिक विद्यालय देवपूर धुळेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे धुळे एज्युकेशन सोसायटी संचलित आर.के. चितळे माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना अतिशय उत्तम दर्जाचे शिक्षण दिले जात असून त्यांना प्रोत्साहनपर दरवर्षी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रम घेण्यात येत असतो। सदर कार्यक्रम 15/2/2024 रोजी दुपारी 3:30 वाजता शाळेच्या प्रांगणात घेण्यात आला। या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक अमोद जोग हे होते। त्याचबरोबर सचिव संतोष कुमार अग्रवाल, मुख्याध्यापक व्ही.एन. हलकारे, पर्यवेक्षक के.पी. मांडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पार पडला। तर यावेळेस कार्यक्रमाच्या सुरुवातीला ईशस्तवन व स्वागत गीत सादर करण्यात आले। तदनंतर परिचय व प्रास्ताविक घेण्यात आले। महापुरुषांच्या प्रतिमे पूजन करून या कार्यक्रमास सुरुवात झाली। त्यानंतर दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। यावेळेस अहवाल वाचन देखील घेण्यात आले। तर प्रमुख अतिथींचे मनोगत देखील या ठिकाणी व्यक्त झाले। तर तदनंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांना दरवर्षी सालाबादाप्रमाणे प्रोत्साहन मिळावे, त्यांना शिक्षण क्षेत्रात प्रोत्साहन मिळावे या उदात्त हेतूने सदर विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याचे काम संस्थेमार्फत केले जात असते। तसेच यावेळेस शिक्षकांना देखील या ठिकाणी गौरवण्यात आले, ज्यात प्रामुख्याने प्रत्येक शिक्षक हे प्रत्येक क्षेत्रात विविध क्षेत्रात कार्यरत असतात, ज्यात एनसीसी, विज्ञान, गणित अशा विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना देखील या ठिकाणी गौरवण्यात आले। तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.डी. चव्हाण यांनी केले, तर आभार पी.एच. पाटील यांनी मानले। तर कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली। तर यावेळेस विद्यार्थी, पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर कार्यक्रमासाठी आर.के. चितळे माध्यमिक विद्यालय देवपूर धुळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले। रामचंद्र केशव चितळे माध्यमिक विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ दिनांक 15 फेब्रुवारी 2024 रोजी आज संपन्न झाला। या समारंभात प्रमुख अतिथी म्हणून अमोद गंगाधर जोग हे उपस्थित होते। संस्थेचे मानद सचिव श्री संतोष शेटजी अग्रवाल साहेब यांचे सुद्धा मार्गदर्शन व उपस्थिती लाभली। या कार्यक्रमासाठी अनेक निमंत्रित आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। विद्यार्थ्यांनी मिळवलेले घवघवीत यश पाहून पालकांना व शिक्षकांना खूप आनंद झाला। धन्यवाद। विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी शाळेमध्ये 50 विभाग कार्यरत आहेत। त्या विभागामार्फत ऑलराऊंड डेव्हलपमेंट, सर्व प्रकारचं सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जातात। विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात बक्षिसं मिळवली। त्यात एनसीसी, स्काउटचे 13 विद्यार्थी राज्यस्तरावर राज्य चाचणीमध्ये उत्तीर्ण झाले आणि 10 गाईडच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा स्काउट गाईड चाचणीमध्ये राज्य पुरस्कार त्यांनी प्राप्त केलेला आहे। अशा अनेक स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश या विद्यार्थ्यांनी संपादन केलं आहे। ऋषीपंचमी वक्तृत्व स्पर्धेमध्ये 3ही बक्षीस पहिलं, प्रथम, द्वितीय आणि तृतीय या शाळेच्या विद्यार्थ्यांनी मिळवलं। त्याचप्रमाणे ओक बापट स्पर्धेमध्ये संस्था स्तरावरील इंग्रजी, मराठी, संस्कृत हे 3ही प्रथम क्रमांकाचं बक्षीस या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी मिळवलं। या शाळेतले शिक्षकांनी सुद्धा महाराष्ट्रातील 11 शिक्षकांना मिळणारा आयरिस पुरस्कार आमच्या शाळेतील PhD धारक डॉक्टर नंदकिशोर उद्धवराव बागुल यांनी प्राप्त केलेला आहे। असे अनेक गुणवंत, ज्ञानसंपन्न असे शिक्षक विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करत असतात। त्यामुळे अनेक प्रकारचे बक्षिसं विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेले आहे आणि मान्यवरांनी त्यांच्या प्रेरणेने, प्रोत्साहनाने त्यांना पारितोषिक देऊन गौरवलेले आहे। धन्यवाद।